वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील एकीकडे जीवाची बाजी लावून आझाद मैदानात उपोषण करतायत, पण त्याच वेळी त्यांच्या चळवळीतील मराठा आंदोलक हे मुंबईत मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडतायत असं दृश्य आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसात दक्षिण मुंबईचा मोठा खोळंबा झाला आणि त्यावरूनच मुंबई उच्च न्यायालयानं आज आंदोलकांना फटकारलं। आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी अडवलेल्या जागा या आंदोलकांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मोकळ्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। त्यामुळे मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय का असा प्रश्न आता विचारण्यात येतोय। पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। उद्या दुपारपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा। आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं। आझाद मैदानातल्या आंदोलकांना जेवण आणि औषध पुरवा असे महत्त्वाचे आदेश हायकोर्टानं आंदोलक आणि सरकार या दोघांनाही दिलेत। जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातल्या 2 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली। त्यावेळी आंदोलन हाताबाहेर गेलंय अशा शब्दात कोर्टानं फटकारलं आणि राज्य सरकारलाही कानपिचक्या दिल्या। राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी आंदोलकांवर गंभीर आरोप केले। आंदोलन कसं हाताबाहेर गेलं याचे काही व्हिडिओ सरकारनं कोर्टात दाखवले आणि जरांगेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या। हमी देऊनही जरांगेंनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत। कोर्टाच्या आदेशानुसार आंदोलनाला केवळ 1 दिवसाची परवानगी असताना 30 आणि 31 ऑगस्टचं आंदोलन परवानगी विना करण्यात आलं। 5000 आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली। आंदोलन पूर्वनियोजित होतं। आंदोलक ऐन गणपतीत मुंबईत आले। बैलगाड्या चालवल्या जात आहेत। शहर खेळाचं मैदान झालंय अशी भूमिका राज्य सरकारनं कोर्टात मांडली। याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनीही जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप केले, ज्यामध्ये मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली। संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय। आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आंदोलनकर्त्यांना ट्रकनं सगळं पुरवत आहे। शाहीनबाग आंदोलनानुसार याचीही चौकशी व्हावी अशी मागणी सदावर्तेंनी केली। तर जरांगेंच्या वकिलांनी बाजू मांडत आंदोलकांचा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारवर पलटवार केला। जरांगेंनी आंदोलकांना गोंधळ घालायला सांगितलं नाही। 3 तास दिवे बंद होते। खाद्याचे ट्रक थांबवण्यात आले होते। पाण्याचे ट्रक थांबवण्यात आले। शौचालयाची व्यवस्था नाही। मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढेन असं जरांगेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं। सरकारने जर दादांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबहुना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती। इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसता। हीच दादांची, सर्व मराठ्यांची, सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती। परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे। हायकोर्टानं आंदोलन हाताबाहेर चालल्याचं मत व्यक्त केलं। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असे आदेश देत आणखी आंदोलक मुंबईत येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना केली। तर आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरकारनं दिलाय। आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही। कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही। मग मी कालही आणि आजही जरांगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं। अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं। दरम्यान या प्रकरणी उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। सरकारनं आदेशांचं पालन केलं की नाही याची छाननी कोर्टात होणार आहे। ऐन गणेशोत्सवात मुंबई छावणीच्या स्वरूपात बदललेली असताना या आदेशामुळे काय परिस्थिती निर्माण होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई।